नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीचा जो पाया आहे तो सुरुवात करणार आहोत. इंग्रजीमध्ये जेवढी काही मुळाक्षरं आहेत त्या मुळाक्षरांचा आज आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. या मुळाक्षरांना अल्फाबेट्स असं म्हटलं जातं आणि ही अल्फाबेट्स 26 आहेत आणि या अल्फाबेटचा आपण 2 भागात विभागणी केलेली आहोत. एक आहे तो वॉवेल, ज्याला आपण मराठीत स्वर असं म्हणतोय. त्याचबरोबर दुसरं आहे ते कन्सोनंट, त्यांना व्यंजन असं म्हटलं जातं. तर हे वॉवेल किती आहेत? तर त्याची संख्या आहे 5. कोणकोणती? तर ए, ई, आय, ओ, यू. अय्ययो या शब्दाने आपण याला स्मरणात ठेवू शकतो. ए, ई, आय, ओ, यू. अय्ययो त्यांना आपण स्वर असं म्हणतो. त्यांना इंग्रजीत वॉवेल असं म्हटलं जातं. त्याचबरोबर राहिलेली जी अक्षरं आहेत, जसं की इथं ए आहे, तर इथे आपण बी या अक्षराने सुरुवात करतो. का तर ए हा स्वरांमध्ये मोडतो आणि उरलेली जी अक्षरं आहेत ते सगळे व्यंजनं आहेत. या ठिकाणी ही जी 5 अक्षरं दिलेली आहेत ना, ह्यांना सोडून उरलेली सर्व काही अक्षरं न आहेत. ती कोणती? बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. ह्यांची जर संख्या जर विचारात घेतली तर ती टोटल 21 आहेत. म्हणजे काय? वॉवेल हे 5 आहेत आणि कन्सोनंट हे 21 आहेत. वॉवेल म्हणजे स्वर आणि कन्सोनंट म्हणजे व्यंजन. एवढा हा भाग तुम्हाला समजला? ठीक आहे. याची पुन्हा उजळणी करून लक्षात ठेवा. धन्यवाद.